हिमालयाचं एक बर्फाच्छादित शिखर आणि त्याच्यावर दशानन पद्मासनात बसला होता. अंगावर फक्त एक सुती धोतर आणि जवळ एक छोटासा अग्नी, ऊब देण्यासाठी नव्हे, अन्न उकडण्यासाठी. दूरवर चालत जाऊन जे सापडेल ते शोधून आणत होता, उकडून खात होता. गवत, झाडांची पानं, काय वाटेल ते. एक भुक्त राहत होता. हे भोजन, ही थंडी, हा एकांत, ही निरवता, हा सगळा तपश्चर्येचा भाग होता. वैश्रवणानं तपश्चर्या करून सुस्वरूपता मिळवली होती, मग शस्त्रविद्या का नाही मिळवता येणार, असा एक विचार त्याच वेळी त्याच्या मनात उमटला होता. तुरुंगात असताना तो विचार मनाच्या सांधी कोपऱ्यातून बाहेर आला होता. त्यानं त्याचं मन पूर्णशः व्यापून टाकलं होतं आणि मयासुरांनी नकार देतेवेळी त्याच्यासमोर जे मुद्दे मांडले होते ते ऐकून तो अधिक दृढ झाला होता. तपश्चर्या कमालीची उग्र होती. पूर्वी कोणी केली नाही, पुन्हा कधी कोणी करणार नाही अशी होती. तपश्चर्येला नियम नव्हते. शरीराला त्रास द्यायचा व मन एकाग्र करून एखाद्या देवाचं ध्यान करायचं, एवढीच तपश्चर्येची व्याख्या होती. कोणी पाण्यात उभं राहून तपश्चर्या केली होती, तर कोणी ज्वाळात उभं राहून. दशाननाला इतरांपेक्षा वेगळं व अलौकिक असं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यास होता. म्हणून त्यानं एक अकल्पनीय प्रकार शोधून काढला होता. अलोट श्रद्धेनं तो ब्रह्मदेवाचा जप करीत होता, त्यांना समोर येण्याचं आवाहन करीत होता आणि श्रद्धेची पराकाष्ठा झाली की स्वतःचा शिरच्छेद करीत होता. हिमालयापर्यंत पायपीट करत असताना त्यानं एक तलवार प्राप्त करून घेतली होती. तिचा तो असा उपयोग करून घेत होता. पूर्वी केलेल्या बलात्कारांच्या पापांचे क्षालन व्हावे, हीच इच्छा या भीषण शिक्षेमागे होती. त्याच्या पहिल्याच शिरच्छेदात ब्रह्मदेवांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं होतं, पण त्याच्यासमोर प्रकट होण्याची घाई त्यांनी केली नव्हती. मानवाच्या श्रद्धेचं बळ व सत्यता पूर्णतः तपासल्याशिवाय देव त्याच्यासमोर प्रकट होत नसतात. मात्र ब्रह्मदेवांनी एक केलं होतं, खाली पडलेलं त्याचं मस्तक पुनश्च जागी नेऊन ठेवलं होतं. दशाननही इरेस पडला होता. 10 वेळा त्यानं स्वतःचा शिरच्छेद केला, एकदाही मेला नव्हता. तो गतप्राण होऊ नये याबद्दल ब्रह्मदेव जागरूक राहिले होते. आता त्याला 10वं शिर ब्रह्मदेवांनी बसवलं होतं आणि त्याच्यासमोर ते प्रकट झाले होते. 4 दिशांकडे रोखलेली 4 मस्तकं, पिवळसर रंगांचं रेशमी पितांबर असं त्यांचं स्वरूप होतं. वत्सा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. माग, काय मागायचं आहे माग, ते म्हणाले. दशाननानं प्रथम त्यांना साष्टांग नमस्कार घातला, आशीर्वाद घेतला, मग हात जोडून उभा राहिला. मी पापी आहे, माझं पाप क्षालन झालंय का, त्यानं विचारलं. तो हिशेब मी ठेवीत नाही, मी फक्त वर देईन. मग मला 3 वर हवे आहेत. ब्रह्मदेव म्हणाले, दिले. पहिल्या वरानं मी शस्त्रविद्या मागतो. मी कधी हे शास्त्र शिकलो नाही. दशाननाचे शब्द पूर्ण होण्याआधीच ब्रह्मदेवाने हवेत हात उंचावला. लागलीच दशाननाच्या डाव्या खांद्यावर धनुष्य व बाणाचा भाता आला, कमरेला तलवार आली आणि उजव्या खाकोटीत भाला आला. मी वीर झालो, पराक्रमी झालो. हो झालास. पुढे 2रं वर माग. देव, राक्षस, यक्ष, किन्नर, गंधर्व, गुह्यक, निषाद, पुलिंद आणि भिल्ल यापैकी कोणाही कडून माझा पराभव होऊ नये किंवा मला मृत्यू येऊ नये. आणि मानव मला काय मारणार. एकेका बगलीत मी 2-2 मानव एकावेळी उचलू शकतो, फेकू शकतो. रावण गुरमीत उद्गारला. मूळ स्वभाव जाणार कुठे, लोप कसा पावणार. ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. कार्तवीर्यांचं काय. त्यानं त्याचं मानगूट धरून त्याला निष्प्रभ केलं होतं, त्याचं काय विस्मरण. 3ऱ्या वरानं मला अमरत्व हवं आहे, मला अमृत प्राशन करायचं आहे. हे शक्य नाही दशानना, हा वर मला देता येत नाही. अमृत फक्त देवांसाठी आहे, मानवांसाठी किंवा अन्य कोणासाठीही नाही. पण वर तुम्ही मला देऊन बसलायत. मी 3 वर मागितले आणि तुम्ही म्हणालात दिले, तथास्तु म्हणालात. अमृत मला हवंच आहे. दशाननानं हट्ट धरला. ब्रह्मदेव अडचणीत सापडले.
थोडासा विचार करून त्यांनी या कोंडीतून स्वतःची सुटका करून घेतली. ठीक आहे, मी तुला अमरत्व देतो. ब्रह्मदेवाने दशाननाच्या कमरेच्या दिशेनं हात फलकावला. त्याचं धोतर किंचित खाली ओघळलं. बेंबी बाहेर आली आणि मोठी झाली. तुझ्या बेंबीत मी अमृताचा एक घोट ठेवला आहे. जोवर तो घोट तिथं आहे तोवर अमृत तुझ्याजवळ राहील आणि तू अमर राहशील. अमृत तुला प्राशन करायला मिळणार नाही. अधिक न बोलता ब्रह्मदेव अंतर्धान पावले. दशरथाच्या बेंबीपाशी काहीतरी सल्ल्यासारखं झालं. त्याची बेंबी मोठी झाली. ठीक आहे, अमृत प्राशनाचं सौख्य नाही मिळालं तरी अमरत्व तरी मिळालं. आनंदी आनंद. दशानन परत निघाला. पुढे काय करायचं तेही त्याच्या मनात ठरलं होतं. सुमालींच्याकडे जायचं, दुसऱ्या आजोबांच्याकडे. यासाठी पूर्वेकडे जायला हवं होतं. घाईनं निघाला. पळत सुटला जवळजवळ. पण पुढे एक भला मोठा पर्वत. केव्हा हा ओलांडणार आणि केव्हा पोचणार? तरी पण पुढे सरसावला. त्या पर्वताचं पहिलं टेंगूळ त्यानं ओलांडलं. मात्र पुढ्यात नंदी. दशानन ओळखलं आणि आता त्याच्या ध्यानात आलं की हा कैलास पर्वत आहे. नंदी म्हणाला, ए मानवा, कुठे निघालास? हा कैलास पर्वत आहे. इथे मानवाला प्रवेश नाही आणि या क्षणी शिव पार्वती वरती आहेत. हा पर्वत मी तुला ओलांडूही देणार नाही. राग दशाननाच्या नाकाच्या शेंड्यावरच. तो रागावला पण काही बोलला नाही. खाली उतरला. पर्वताच्या 2 भागांवर त्यानं आपल्या हाताचे पंजे टेकवले आणि तो संपूर्ण पर्वत तिरका केला. कैलास पर्वतच अखंड उचलून किंवा ढकलून बाजूला सरकवायचा असा त्याचा बेत होता. कैलास पर्वताच्या माथ्यावर शिवपार्वती एकांतात बसले होते. त्यांना जोरदार धक्का बसला. त्यांची आसनं तिरकी झाली. शंकर रागावले पण भडकले नाहीत. त्यांनी आपला उजवा पाय लांबवला. अंगठ्यानं पर्वत पुन्हा चेपवला. पर्वत पूर्वीसारखा सरळ झाला पण दशाननाच्या अंगावर पडला. दशानन कैलास पर्वताखाली चिरडला आणि अर्थात मोठमोठ्यानं ओरडू लागला. त्याचा तो गगनभेदी आवाज ऐकून शंकर स्वतः म्हणाले, नंदी, कोण हा रावण? कोण ओरडतोय? अहो, एक मानव आहे. नंदी उत्तरला. दशानन ओरडला मग शांत झाला. ओरडण्याचा फारसा काही उपयोग होणार नाही तो उमजला. थोडा वेळ त्याने शांतपणे विचार केला. शंकर रागावले होते आणि त्यांनी त्याला कैलास पर्वताखाली चिरडून टाकला होता. ते प्रसन्न झाल्याखेरीज तो इथून सुटणार नव्हता. त्याची वीणा त्याच्याजवळ नव्हती पण त्याला स्वरांचं ज्ञान होतं. संस्कृत भाषेवर त्याची उत्कृष्ट पकड होती. शंकरांच्या तांडवावर त्यानं तशाही परिस्थितीत एक कविता केली आणि गाऊ लागला. पार्वती, ऐकलंस? शंकर चकित होऊन उद्गारले. दशाननाचा आवाज मोठा असल्याने त्याचं गायनही तारसप्तकात होतं. ऐकते आहे. तो रावण आता गोड आवाजात गातोय. तुमच्या स्तुतींचा स्रोत आहे हे. कोणी रचलं? त्यानंच रचलं. आवाज जितका गोड तितकीच प्रतिभाही सुंदर. आपला भक्तच म्हणायचा. त्याला भेटलंच पाहिजे. शंकराने डोळे मिटले. क्षणार्धात दशानन कैलासाच्या खालून निघाला. शंकर पार्वतींच्या समोर उपस्थित झाला. इतकं गोड गाणं आहे ते जवळूनच ऐकलं पाहिजे, शंकर म्हणाले. अवश्य. इथे एखादी वीणा मिळेल का? वीणेची साथ असेल तर गाणं अधिक सुरेल वाटेल, रावण म्हणाला. माझ्याकडे डमरूच आहे फक्त, पण नंदी वीणा आणेल कुठून तरी. नंदीला सांगताच त्यानं लागलीच तुंबरूकडून एक वीणा आणली. दशाननानं हातात धरली. मात्र त्याला एकापेक्षा एक अशा सुंदर सुंदर पंक्ती सुचू लागल्या. शंकर पार्वती मंत्रमुग्ध झाले आणि किती ऐकू किती नाही असं त्यांना झालं. पण पार्वतीनं त्याला अखेरीस थांबवलं. शिवतांडव स्तोत्र होतं ते. रावणाने रचलं त्या क्षणी. देवा, याच्या बोटातून रक्त ठिबकतं आहे आणि घशाला कोरड पडली आहे आणि गात राहिला तर याची विद्या संपून जाईल कदाचित. तिनं शंकर देवांना सावधगिरीचा इशारा दिला. खरं आहे. भक्ता, थांब. तू कोण आहेस? गायक आहेस का? त्यांनी विचारलं. रावण म्हणाला, नाही,
मी विश्रव ऋषींचा पुत्र आहे, पण आता ब्रह्मदेवांच्या आशीर्वादामुळे पराक्रमी वीर झालो आहे. आता मी धर्मग्रंथाचं पठन मनन करणार नाही, पराक्रम गाजवणार आहे. दशानन म्हणाला, उत्तम. त्यासाठी मी तुला एक तलवार देतो. शंकरांनी दशाननाला एक तलवार दिली. वेगळी होती, सरळ नव्हती, वाकडी होती. रावणानं आदरानं स्वीकारली. शंकर पार्वती दोघांना चरणस्पर्श केला. हिचं नाव चंद्रहास, चंद्रकोरीच्या आकाराची आहे म्हणून. तुझ्या पराक्रमाला सहाय्य करेल, पण पराक्रम गाजवणार कुठे? रावण म्हणाला, लंकाद्वीपात. खेरीज वाटेत गंगामुखाजवळ सुमालींकडे थांबा होता. लंकाद्वीपात जाणार कसा? चालत? तुझ्याजवळ घोडाही नाही. पार्वती उद्गारली, मी वेगानं चालतो आणि दमत नाही. तरी पण. पार्वतीनं शंकराकडे एक आर्त कटाक्ष टाकला. शंकर त्याचा अर्थ बरोबर मोजले. नंदी, तो पुष्पक रथ आण. नंदी रथ घेऊन आला, म्हणजे रथात बसून उडत आला. मग खाली उतरला. रावणा, आजपासून हा रथ तुझा. हा तुला कोठेही घेऊन जाईल. याला घोडे जुंपायची गरज नाही. आत बसायचं आणि मनातल्या मनात इच्छित स्थानाचं नाव स्मरायचं. हा तुला त्या स्थळी घेऊन जाईल आणि तुझ्याबरोबर अनेक सहकार्यांना सुद्धा नेईल. देवा, आवेगानं रावणानं शंकरांना पुन्हा एकदा लोटांगण घातलं. आज दशाननाला शंकराकडून रावण हे नाव मिळालं आणि शंकराला शिवतांडव स्तोत्र. रावण म्हणाला, तुम्ही मला हा रथ दिलात, याहून उपयोगी दुसरं काहीही असू शकत नाही. पृथ्वीवर असं वाहन कोणी स्वप्नातही पाहिलेलं नाही. पण मला आता इथून जावंसं वाटत नाही. देवा, मी सतत इथं तुमच्या चरणांपाशीच बसून राहू इच्छितो. भारावून म्हणाला रावण. शंकरांच्या तोंडून हा शब्द उच्चारला गेला होता. रावण, ते त्याचा याच नावानं उल्लेख करीत होते. तोही स्वतःचा याच नावानं विचार करू लागला होता. तो जन्मला तेव्हा कैकेशीही त्याला रावणच म्हणाले होते. यापुढे जनमानसात याच नावानं तो गाजला. रावणा, तुझ्या भक्तीनं मी प्रसन्न झालो आहे. केव्हाही माझा धावा कर, मी मदतीला धावून येईन. हा माझा निवास आहे. इथं मानवाला राहता येत नाही, पण माझी एक आठवण तुला देतो. शंकर म्हणाले. एक भलं मोठं लिंग त्यांनी रावणाला दिलं. त्यानं ते आपल्या बळकट बाहू धरलं, रथात ठेवलं. पुनश्च शंकर पार्वतींना प्रणाम करून तो रथात बसला. सुमालींच्या राज्यात गंगा नदी सागराला मिळते तेथे. तो मनात म्हणाला आणि पुष्पक लागलीच त्या दिशेने निघाला, रावणाला घेऊन, रावणाच्या नवीन नावासहित.